हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे खरवस बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे पावशेर चिक म्हणजे कच्चं दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गूळ, 1 कपभर दुसरं दूध आणि इलायची पावडर आणि बडीशेप पावडर आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. कारण हे माझ्याकडे चिक्कीचा गूळ होता त्याच्यामुळे ते कडक होते म्हणून थोडंसं साखर टाकले मी. आणि इकडं ते गरम करण्यासाठी इकडं पाणी ठेवले आहे, कढई ठेवून. हे बघा, हे सारखं मिक्स करायचं. मिक्स करून ते विरघळल्यानंतर मी आता हे दुसऱ्या पातेल्यात ओतून घेणार आहे एका चाळणीनं. कारण त्या चिकामध्ये कचरा असू शकतो आणि गुळामध्ये बी कधी कधी कचरा असतो, त्याच्यासाठी मी इथं गाळून घेते. आणि गाळून घेतल्यानंतर मी थोडीशी त्याच्यात बडीशेप परत टाकणार आहे. बडीशेप आणि इलायची टाकलेली आहे. आणि हे पातेलं आता मी ती शिजण्यासाठी एका पाणी ठेवलं इडलीच्या भांड्यात आणि कढई ठेवून. त्याच्यानंतर मी ते पातेलं त्याच्यात ठेवले. हे बघा, असं मी त्याच्यात ठेवल्यानंतर आता त्याच्यावरती एक प्लेट झाकणार आहे. कारण वरती झाकणाचं पाणी त्या प्लेटात पडावं. डायरेक्ट त्याच्यात पडल्यानंतर पाणी पाणी असं होतं, घट्ट शिजत नाही. त्याच्यासाठी मी वरून एक ताटली ठेवले आणि त्याच्यावरून एक प्लेट झाकलेला आहे. 2 प्लेट ठेवलेत वाफेनं ते एक तर होणे म्हणून. हे बघा कसं पाणी त्याच्यावरती साठलेलं आहे. हे मी एक अर्धा तास त्याला शिजवून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरती. हे बघा, आता मी काढून घेतले. काढून घेतल्यानंतर थोडंसं असं चाकू नसता काहीतरी चमचा वगैरे काहीतरी त्याच्यात बुडून म्हणजे टोचून बघायचं हे ते चिटकतं का नाही. नाही चिटकलं तर ते पूर्ण शिजलेलं आहे लास्टपर्यंत असं समजायचं. हे बघा कसं झालेलं आहे. आवडलं तर लाईक